मान्सून अंदमानात दाखल, पण सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला। आता या 21 जिल्ह्यात दुष्काळ पडणार। 1972 पेक्षा मोठा दुष्काळ। हवामान विभागाने दिला सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा, कारण की प्रशांत महासागरात एक अशी घटना घडली की ज्याचा परिणाम संपूर्ण देशात होणार असून त्याचाच परिणाम महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात होणार। 2 दिवसापूर्वी बातमी आली होती की मान्सून येतोय, मान्सून अंदमानात दाखल, पण तेवढ्यात प्रशांत महासागरात सुपर एल निनो सक्रिय आणि तिथूनच सगळा गेम फिरला। 4 वर्षापूर्वी एल निनो सक्रिय झाला होता, पण यावेळेस नुसता एल निनो नाही तर सुपर एल निनो सक्रिय झालाय आणि ज्यामुळे महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यात पाण्याचा थेंब पडणार नाही, तर बाकीच्या 15 जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण अतिशय कमी असणार आहे। कालपर्यंत सगळ्या ज्या तारखा सांगितल्या होत्या, मान्सूनची जी तारीख सांगितली होती त्या सगळ्या तारखा आता फेल गेल्यात, कारण की अचानक काही दिवसामध्ये सगळं वातावरण बदलतंय। सध्या महायुद्ध सुरू आहे। महायुद्धामुळे देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, गॅसचं संकट उभं राहिलंय, पण त्याही पेक्षा मोठं संकट आता महाराष्ट्रावर तसेच देशावर येतंय। ते संकट आहे सुपर एल निनोचं, जे दर 10 ते 15 वर्षांनी येत असतं। 2015-16 मध्ये तुम्हाला आठवत असेल, लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती, त्यामध्ये देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भयंकर दुष्काळ पडला होता। तोच इतिहास पुन्हा घडणार आहे। आता तुम्ही म्हणाल की पाऊस तर त्या ठिकाणी दाखल होतोय, सगळीकडे पॉझिटिव्ह बातम्या सांगितल्या जातात, पण अचानक वातावरण कधी बदलेल याचा कोणालाच त्या ठिकाणी भरोसा नसतो, आणि अगदी तसंच घडलंय। 2 दिवसापूर्वी आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक प्रशांत महासागरामध्ये अचानक परिस्थिती बदलली आणि सगळं वातावरणच बदललंय। आता तुम्ही म्हणाल प्रशांत महासागर भारतापासून अत्यंत लांब आहे, त्याचा आणि आपल्या परिस्थितीचा काय फायदा? पण मित्रांनो, लक्षात घ्या, 45% जो जगाचा भाग आहे तर तो या महासागराने व्यापलाय। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही घडतं त्याने अख्ख्या जगाला फटका बसतोय, आणि त्याने सगळ्यात जास्त फटका मान्सूनला बसलाय, आणि त्यामुळे 21 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार। सावधान महाराष्ट्र, पुढचे काही महिने तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कठीण काळ ठरणार। तुम्हाला जर वाटत असेल की 2025 मध्ये खूप चांगला पाऊस पडला असेल, पण थांबा, आत्ताचा जो पावसाळा आहे, 2026चा जो पावसाळा आहे, तो आता अत्यंत भयानक पद्धतीने असणार। भारतीय हवामान खाते आणि अमेरिकेच्या नोआ या संस्थेने एक इशारा दिलाय, ज्याने खुद्द मुख्यमंत्र्यांची झोप उडाली। तब्बल 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आणि 1972 पेक्षा दुष्काळ पडण्याची जी आहे ती भीती वर्तवण्यात आली। मग याचं कारण काय? याचं कारण दडलंय हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या प्रशांत महासागरात। तिथे सुपर एल निनो नावाचा एक महाकाय राक्षस जागा झालाय। हा राक्षस फक्त पाऊसच गिळणार नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला आग लावून देणार। मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन जनतेला अलर्ट केलंय। हा केवळ अंधार नाही, तर एक विनाशाचं चक्र सुरू झालंय। नेमकं काय घडतंय त्या महासागरात? कोणते 21 जिल्हे यावर्षी कोरडे ठकराणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी पाऊस सुरू होणार? मान्सून जो अंदमानात दाखल झालाय तो महाराष्ट्राच्या भूमीत नेमकं कोणत्या तारखेला येणार? कोणते जिल्हे वगळून तो कोणत्या तारखांना पाऊस पडणार आणि कुठे त्या ठिकाणी ताणाने व्याकुळ होणार? सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय। पहा, जगातला सगळ्यात मोठा समुद्र आहे प्रशांत महासागर। या समुद्रामध्ये अचानक परिस्थिती बदलली, कारण की अंदमानमध्ये 2 दिवसापूर्वी मान्सून दाखल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण अचानक प्रशांत महासागरामध्ये तापमान वाढलं। ते तापमान 2 अंश सेल्सिअसने फक्त वाढले, आणि ज्यामुळे सगळीकडे सुपर एल निनोचा धोका निर्माण झाला। मग कोणते आहेत ते जिल्हे? कोणत्या जिल्ह्याला फटका बसणार? तुमचा जिल्हा त्या फटका बसण्याच्या यादीत आहे का? पुढचे 30 सेकंदात आपण सगळं जाणून घेणार। पहा, नेमकं सुपर एल निनो म्हणजे काय असतो, त्याचा परिणाम आता कशा पद्धतीनं होणार, कशा पद्धतीनं उष्णता आता जून महिन्यामध्ये पसरणार आहे, काय त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होणार आहे। जून महिना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये पावसाळ्याचं वितरण कशा पद्धतीनं राहणार, महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊस नेमकं केव्हा सुरू होणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। पहा, वातावरणाचा खेळ आता सध्या बदलतोय, वारे उलटे फिरणार आहेत, आणि याला कारण ठरलाय प्रशांत महासागरातली सुपर एल निनोची परिस्थिती। पहा, सगळ्यात मोठा परिणाम याच्या महाराष्ट्रातल्या मान्सूनवर होतोय। पहा, जो पाऊस जून महिन्यात धडाक्यात यायला हवा होता तो आता गायब होणार। अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितलंय की यंदा मान्सूनचे वारे जे आहेत ती उष्णतेमुळे आपली दिशा बदलत आहेत। हवामान विभागाने आधी 16 जिल्ह्याची यादी जाहीर केली होती की या 16 जिल्ह्यामध्ये जो आहे तो दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल, पण ताज्या अपडेटनुसार आता तीच यादी 5 जिल्ह्यांनी वाढून 21 जिल्ह्यावर गेली। ही 21 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत। या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागणार। मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती आता इतकी गंभीर असेल की जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा पडतील। कोणत्या जिल्ह्यामध्ये एल निनोमुळे अवकाळी पाऊस जबरदस्त धडकणार आणि नंतर दुष्काळ पडणार याची यादी आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलंय, सरकारने आतापासूनच चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन सुरू केलंय।
पण प्रश्न असा आहे की जर पाऊसच पडला नाही तर धरणं कशी भरणार? जे पुणे वेधशाळेने दिले त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की यंदाचा पावसाळा हा खूप विचित्र असणार. पॅसिफिक महासागरातल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे, पण त्याचा उलटा परिणाम अवकाळी पावसात झालाय. एप्रिलमध्ये मेच्या काही त्या ठिकाणी याच्यामध्ये खूप मोठा दुष्काळी पाऊस काही ठिकाणी झालाय. खरं तर हे सुपर एल निनोच्या आगमनाचं लक्षण होतं. मग कोणते जिल्हे आहेत तिथे दुष्काळ पडणार? पुढील 15 दिवसात उन्हाचा कडाका 10 पटीनं वाढणार, त्याची यादी आपण पाहतोय. प्रशांत महासागरात बदल जो झालाय तो इतका तीव्र आहे की ज्याने सगळ्या जगाचं ऋतुचक्र बदलून टाकलंय. एकीकडे ऑस्ट्रेलियामध्ये वनवे पेटले तर दुसरीकडे दक्षिण अमेरिकेत पूर आलाय. भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या नशिबी यंदा फक्त आभाळ कोरडं आणि उष्णतेच्या झळा आहेत. सर्वसामान्यपणे जो एल निनो असतो तो दर 2 ते 7 वर्षांनी येतो, पण सुपर एल निनो 10 ते 15 वर्षांनी येतो. 2015-16 तुम्हाला आठवत असेल जेव्हा लातूरमध्ये इतकी पाणी टंचाई झाली की रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती आणि तेव्हा तेच कारण होतं सुपर एल निनोचं. आता 2026मध्ये पुन्हा तोच इतिहास पुन्हा घडताना दिसतोय. प्रशांत महासागराच्या भागामध्ये सातत्याने तापमानात वाढ होत आहे. मग आता त्याचं तापमान जर वाढलं तर मान्सूनचे वारे तिथे आडले जातात आणि मान्सूनवर परिणाम होतो. मग याचाच फटका यावर्षी कोणत्या जिल्ह्याला बसणार? कुठे पाऊसच पडणार नाही. जूनमध्ये नेमकं कोणत्या तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार? कोणते जिल्हे वगळून तो कोणत्या जिल्ह्यामध्ये हाहाकार उडवणार? पहा पुणे वेधशाळेचा रिपोर्ट. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकोल्यातील जे तापमान आहे ते पुन्हा वाढणार असून 45 ते 47 अंशपर्यंत जाऊ शकतं. हे तापमान माणसाच्या सहनशक्तीपलीकडे जाणार. उन्हाळ्यामध्ये जो तडाखा आहे तो पावसाळ्यातल्या दुष्काळाची नांदी आहे. पहा जगभरातील 7 मोठ्या मॉडेलचा अभ्यास केला गेलाय. पहिल्या 6 मॉडेल्समध्ये पावसाबद्दल थोडी आशा दाखवली. आता पहा सरकारने 7 मॉडेलचा अभ्यास केला. आता पहा हवामान हा एक जो आहे तो त्याच्या पद्धतीनं चालत असतो. माणूस फक्त अंदाज लावू शकतो आणि हेच अंदाज ठोकताळेने न लावता 7 मॉडेल्स तयार केले गेलेत आणि त्या 7 मॉडेलचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक मॉडेल्समध्ये काय काय सांगितलं तर 6 मॉडेल जे आहेत तर त्यापैकी त्यांनी थोडी आशा दाखवली, पण 7व्या मॉडेल जे महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं आहे त्यांनी सगळ्यांना हादरून सोडलंय. त्या मॉडेल्समध्ये असं लक्षात आलं की मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये थोडासा पाऊस कदाचित होईल, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये खूप परिस्थिती बिकट होऊ शकते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातल्या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये परिस्थिती खूप अवघड होणार. सर्वदूर पाऊस पडणार नाही, तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार, पण मुसळधार पावसाची शक्यता अतिशय कमी वर्तवण्यात आली. मग या एल निनोमुळे कोणत्या जिल्ह्यात जे आहे ते त्या ठिकाणी पेरण्या वाया जाणार हे आता सविस्तर पाहतोय. आता पहा मॉडेलमध्ये असं सांगण्यात आलंय की जूनमध्ये घाईघाईने पेरणी जर केली तर बियाणांचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं, कारण की पावसात खंड पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री तसेच इतर सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील तर सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळोवेळी सुपर एल निनोचं संकट सांगितलं गेलंय आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सांगितलं गेलंय. त्यामुळे आताच्या सध्याच्या अंदाजानुसार पाऊस जो आहे तर तो 26 मे तर 2 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे तर ते थोडंसं विस्कळीत असणार आहे. पण आता तुमचं याच्यावर काय मत आहे? तुमच्या मते यावर्षीचा पाऊस कसा असू शकतो? नक्की तुमचाही अंदाज नक्की कमेंटमध्ये कळवा. सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कसं वातावरण आहे कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या वातावरणाची स्थिती नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.